नमस्कार मंडळी, हा क्रिस्पी असा पदार्थ मी इंस्टाग्रामवर बघितला होता. तर विचार केला चला आता पटकन पालक आणूया बाजारातून आणि बनवूनच पाहूयात. तर पालकाची पानं घेतली मी, त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ती पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि बाजूला ठेवली. तोपर्यंत मसाला तयार करण्यासाठी तेल घातलं. तेलात कढीपत्ता, मोहरी, कांदा घालून परतून घेतला. त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घातली, मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोडीशी हळद घातली. त्यानंतर त्यामध्ये उकडलेले 2 बटाटे स्मॅश करून घातले. चवीनुसार मीठ घालून एकदम व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून दिलं. त्यानंतर एका भांड्यामध्ये बेसन घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स केलं. थोडं पाणी घातलं, पुन्हा मिक्स केलं आणि त्यानंतर कुरकुरीतपणा यावा म्हणून मी तांदळाचं पीठ घातलं आणि व्यवस्थित घट्टसर हे पीठ एकत्र करून घेतलं. त्यानंतर पालकाची स्वच्छ केलेली पाण्याचे देठ काढून घेतले, पसरवून घेतलं आणि त्यावरती तयार केलेला मसाला लावून घेतला. त्यानंतर पानाला रोल करून घ्यायचं, एकदम व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचं. त्यानंतर मी असे सर्व रोल तयार केले आणि मग जे तयार केलेलं मिश्रण होतं त्याच्यामध्ये हे घोळवून घेतले आणि गरम तेलामध्ये एक एक करून हे रोल सोडून घेतले आणि मस्त दोन्ही बाजूंनी रंग बदलेपर्यंत हे रोल छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले. तुम्ही हा पदार्थ घरी बनवता का किंवा तुम्हालाही बनवून पाहायचं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. एकदम टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते, कोणत्याही सॉस सोबत अप्रतिम लागते. पालकाचे हे क्रिस्पी रोल तुम्ही पण ट्राय करून एकदा पहाच आणि फॉलो फॉर मोर रेसिपी.